पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रस्ते प्रकल्पांपैकी एक, तब्बल 6,000 कोटी रुपयांचा खर्च, रावेत ते नरे असा सुमारे 34 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर. पण हा प्रकल्प पुण्याची ट्रॅफिक समस्या खरंच सोडवणार का? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, पुणे शहराची ओळख आज IT हब, शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असे आहे. पण या शहराची आणखी एक ओळख गेल्या काही वर्षात तयार झाली आहे आणि ती म्हणजे भीषण वाहतूक कोंडी. विशेषतः मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रावेत ते नरे हा पट्टा आज राज्यातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि वाहतूक कोंडीने त्रस्त मार्गांपैकी एक बनला आहे. सकाळ असो किंवा संध्याकाळ, या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. दररोज हजारो नागरिक, नोकरी करणारे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील वाहतूक, मालवाहतूक करणारे ट्रक आणि राज्याच्या विविध भागातून येणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा रस्ता केवळ पुण्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा बनला आहे. या मार्गावरील सर्वात गंभीर समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि नवले पूर परिसरातील वारंवार होणारे अपघात. अनेकदा उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे किंवा वाहनांवरील नियंत्रण सुटल्यामुळे मोठे अपघात घडले आहेत. या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे फक्त सिग्नल बदलणे, सर्व्हिस रोड रुंद करणे किंवा तात्पुरती वाहतूक व्यवस्था बदलणे हा कायमस्वरूपी उपाय ठरत नसल्याने वारंवार स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI ने रावेत ते नरे या संपूर्ण मार्गासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉरचा पर्याय अभ्यासायला सुरुवात केली आणि त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा DPR म्हणजेच डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला. सर्वात आधी या प्रकल्पाचा आकार समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रस्तावित रावेत नरे एलिव्हेटेड कॉरिडॉरची लांबी सुमारे 34 किलोमीटर पर्यंत प्रस्तावित असून तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर उभारला जाणार आहे. सुरुवातीच्या अभ्यासात या प्रकल्पाची लांबी आणि खर्च वेगळा होता, मात्र वाहतुकीचा वाढता ताण, अभियांत्रिकीतील बदल आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन DPR मध्ये सुधारणा करण्यात आली. सध्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. NHAIच्या उपलब्ध प्रकल्प यादीतही रावेत ते नरे या सुमारे 34 किमीच्या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प उभारण्याची गरज नेमकी का पडली? याचं उत्तर या रस्त्यावरील प्रत्यक्ष परिस्थितीत दडलेले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने पुण्यात प्रवेश करताच रावेत परिसरात राष्ट्रीय महामार्गावर येतात. पुढे तातवडे, वाकड, बाणेर, चांदणी चौक, वारजे, नवले पूल आणि नरे या संपूर्ण पट्ट्यात स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक एकाच मार्गावर मिसळते. एका बाजूला IT कंपन्यांमध्ये जाणारे कर्मचारी तर दुसऱ्या बाजूला औद्योगिक क्षेत्रातील ट्रक आणि तिसऱ्या बाजूला शहरातील स्थानिक वाहने, या सर्वांचा ताण एकाच मार्गावर येतो. परिणामी अगदी किरकोळ अपघात झाला तरी अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीला ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते. चांदणी चौक येथील उड्डाणपूल आणि इतर सुधारणा पूर्ण झाल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली असली तरी रावेत ते नरे या संपूर्ण पट्ट्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. म्हणूनच केवळ एखादा फ्लायओव्हर किंवा चौक सुधारण्याऐवजी संपूर्ण मार्गावर सलग एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याचा विचार पुढे आला. या कॉरिडॉरमुळे लांब पल्ल्याची वाहने थेट वरच्या मार्गाने प्रवास करतील तर स्थानिक वाहतूक खालील विद्यमान रस्त्यावर राहील. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या वाहतुकीचे विभाजन होऊन कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हा अपेक्षित परिणाम आहे. प्रत्यक्ष फायदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच स्पष्टपणे दिसून येईल. आजच्या घडीला या प्रकल्पाचा DPR तयार आहे, मात्र कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाप्रमाणेच अंतिम प्रशासकीय मंजुरी, निधी, निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाची ठरलेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बांधकाम सुरू होऊ शकते. त्यामुळे काम सुरू झाले किंवा उद्या मशीन्स येणार अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत भागवचनेकडे लक्ष देणे अधिक योग्य ठरेल. एकूणच पाहिल्यास रावेत नरे एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पुण्यासाठी केवळ आणखी एक उड्डाणपूल नाही तर हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची दिशा बदलणारा आणि भविष्यातील वाढत्या वाहन संख्येला सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेला दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. मात्र आजच्या घडीला हा प्रकल्प अद्याप प्रक्रियेत आहे आणि पुढील टप्प्यावर केंद्र सरकारचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या काही महिन्यात या प्रकल्पाला अंतिम मंजुरी, निविदा प्रक्रिया किंवा काम सुरू होण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली तर त्याची सर्वात अचूक आणि सविस्तर माहिती तुम्हाला लोकमित्रवर नक्की मिळेल. त्यामुळे अशाच विश्वासार्ह आणि पडताळून दिलेल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.